नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा करिअरबद्दल बोलणार आहोत जे आजच्या काळात खूपच महत्त्वाचं ठरतंय. हो, आपण बोलतोय डिजिटल मार्केटिंगबद्दल. चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास. एक प्रश्न विचारतो. असं कोणतं करिअर आहे जे आजकाल प्रत्येक व्यवसायाला, प्रत्येक लहान मोठ्या कंपनीला आकार देत आहे? बरोबर ओळखलात. ते आहे डिजिटल मार्केटिंग. आणि आज आपण याच जगातल्या करिअर संधींबद्दल एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे. त्याच्या मूळ संकल्पना काय आहेत, ज्यावर हे सगळं क्षेत्र उभं आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक कला आहे. आणि हो, विज्ञानसुद्धा. आता कला का? कारण यात तुम्हाला आकर्षक कंटेंट, चांगलं डिझाईन म्हणजे क्रिएटिव्हिटी लागते. आणि विज्ञान का? कारण इथला प्रत्येक निर्णय हा डेटावर, आकड्यांवर अवलंबून असतो. म्हणजे कोणती जाहिरात लोकांना जास्त आवडतीये, कुठून जास्त प्रतिसाद मिळतोय, हे सगळं आकडेवारी आपल्याला सांगते. बऱ्याच लोकांना वाटतं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? फक्त फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणं. पण तसं अजिबात नाहीये. याच्यामागे खूप मोठी रणनीती असते, डेटाचं सखोल विश्लेषण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना काहीतरी खरंखुरं व्हॅल्यू देण्याची एक विचारपूर्वक केलेली प्रक्रिया असते. चला तर मग, आता हे तर कळलं की डिजिटल मार्केटिंग काय आहे. पण मग यात करिअर सुरू कसं करायचं? यासाठी एक प्रॅक्टिकल रोडमॅप पाहूया, जो आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. बघा, यशस्वी करिअरसाठी या 5 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं, मूलभूत गोष्टी शिका. मग दुसरं, कुठल्या तरी एका विषयात स्पेशलायझेशन करा, जसं की SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ज्याने तुमची वेबसाईट गुगलवर टॉपला दिसते. किंवा मग कंटेंट मार्केटिंग. तिसरं, स्वतःचा एक पोर्टफोलिओ तयार करा. चौथं, या क्षेत्रातल्या लोकांशी ओळखी वाढवा, नेटवर्किंग करा. आणि मग पाचवं, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. हा एक प्रवास आहे आणि तो योग्य दिशेने केल्यास यश नक्कीच मिळतं. बरं, प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही नियम असतात, नाही का? तसेच डिजिटल मार्केटिंगमध्येही काही डूज अँड डोंट्स आहेत. म्हणजे काय करावं आणि काय टाळावं. चला पाहूया ते काय आहेत. इथे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे ग्राहकांचा विश्वास जिंकणं. त्यासाठी नेहमी प्रामाणिक राहा. त्यांना फसवे मथळे देऊन आकर्षित करू नका. त्यांना उपयोगी पडेल अशी माहिती द्या. डेटाकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तोच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आणि हे लक्षात ठेवा की आपलं ध्येय फक्त वस्तू विकणं नाही, तर एक असा समुदाय तयार करणं आहे जो आपल्या ब्रँडवर विश्वास ठेवेल. आणि आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते, पैसा. म्हणजे या क्षेत्रात कमाईच्या संधी कशा आहेत? अगदी फ्रेशर म्हणून जरी करिअर सुरू करत असाल, तरी या क्षेत्रात एक चांगलं, सन्मानजनक उत्पन्न मिळू शकतं. आणि जसा आपला अनुभव आणि कौशल्य वाढत जातील, तसा हा आकडाही वाढतच जातो. आणि जसजसा आपला अनुभव वाढतो, आपली कौशल्य पक्की होतात, तसतशी कमाईची क्षमताही कित्येक पटींनी वाढते. एका सिनियर डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनलचं पॅकेज खूपच आकर्षक असू शकतं. यावरूनच या क्षेत्रात किती मोठ्या संधी आहेत याचा अंदाज येतो. हे करिअर फक्त वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचं नाहीये, तर ते आपल्या देशाच्या आर्थिक विकासातही एक मोठी भूमिका बजावतं. आता प्रश्न पडेल की ते कसं? चला समजून घेऊया. बघा, डिजिटल मार्केटिंगमुळे लहान-सहान व्यावसायिकांना सुद्धा आपली उत्पादनं जगभरात विकण्याची संधी मिळते. यामुळे SEO एक्सपर्ट, सोशल मीडिया मॅनेजर अशा कितीतरी नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार झाल्या आहेत. ई-कॉमर्स तर याचमुळे वेगाने वाढतोय. आणि हो, या सगळ्यामुळे आपल्या देशात परदेशी गुंतवणूकसुद्धा येते. म्हणजे थोडक्यात काय? तर एक डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक म्हणून काम करणं म्हणजे फक्त एका कंपनीसाठी काम करणं नाही, तर देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये थेट हातभार लावण्यासारखं आहे. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय, ते पाहता पुढच्या 10 वर्षांत या करिअरचं स्वरूप कसं असेल आणि त्यात प्रत्येकाची भूमिका काय असू शकते, या प्रश्नावर नक्की विचार करा. धन्यवाद.